भाऊंच्या बरोबर मी होतो आणि भाऊ आवेही गेलेले आणि भाऊ आहेत कारण काय शरदनी सुवर्ण ते सगळं व्यवस्थित अंगावरती स्वीकारलेलं आहे आणि ज्या काय तसं व्यवस्थित काम चाललं आहे डोंट टेडवर तो बरोबर त्या पावलाने चाललेलं आहे. ऑल द बेस्ट टू ऑल आचार्यर्स. नवीन पिढीला काय शिकलं पाहिजे हे नाही काय होते आम्ही असं बोललो आता आम्ही स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेली माणसं आता ही मुलं सगळी 2000च्या नंतर आहे त्याला म्हणून वाचा तर वाचाल फार चांगलं काम आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना भाऊंच्या व्यक्तिमत्वापासून वेगवेगळ्या पद्धतीने शिकण्यासारखं आहे आणि तेच मी या ठिकाणी सांगितलं. आम्ही राजकारणामध्ये आहोत, समाजकारणामध्ये आहोत, त्यामुळे मी माझ्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच सांगत असतो की भाऊंची निष्ठा ही शेवटपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी राहिली, मातोश्रीसोबत राहिली आणि एक निस्पृह असं व्यक्तिमत्व भाऊंचं होतं. मी पुन्हा शरद भाऊ होणार नाहीत, शरद भाऊंसारखं पूर्ण तसं व्यक्तिमत्व होणार नाहीत, परंतु एक आनंद आहे की शरद भाऊंच्या बरोबरीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे शिवसेना उपनेते शरद आचार्य यांचे सुबोध आचार्य हे सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत काम करत आहेत. भाऊंकडून आम्ही नेहमी काय घेतो तर आम्ही भाऊंकडून प्रेरणा घेतो, आम्ही ऊर्जा घेतो आणि मला वाटतं आम्हाला एक बोलतात ना की नाम ही काफी आहे. शरद भाऊ एक नाम ही काफी आहे आणि त्या नावावरच आम्ही हे चेंबूरचं जे काय त्यांनी उभं केलेलं जे वैभव आहे, आम्ही सर्व शिवसैनिक जे आहोत आम्ही वचनबद्ध आहोत. शरद आचार्यांसारखा प्रामाणिक नेता कार्यकर्ता आम्ही वचनबद्ध आहोत की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जनतेबरोबरची जी काय असलेली आमची नाळ आहे ती आम्ही तुटून देणार नाही. आम्ही समाजामध्ये जे काही विचित्र वातावरण चाललं आहे, विचित्र परिस्थिती चालली आहे, आम्ही लढू, आम्ही चांगली कामं करू, लोकांपर्यंत पोचू. भाऊंचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं काम करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. जवळजवळ भाऊला 77 सालापासून ओळखतो. त्यांचे माझे संबंध म्हणजे घरगुती. मी कामाला सायन हॉस्पिटल, पण त्यांच्याकडे एखादा पेशंट गेला तर ते म्हणले तुम्हाला मी प्रत्यक्ष माणूस देतो जो सायन हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष डॉक्टरकडे नेणारा आणि त्या माणूस तुम्हाला डॉक्टरकडे नेऊन तो एकदम चांगलं करेन. आणि शरद आचार्यांचे आमचे म्हणजे संबंध आहेत ना जे घरगुती कराड, सातारा, धुळे, तर मला ते फोन करायचे आणि मला सांगायचे मल्हारी आपल्याला जायचं, एक बॉडीगार्ड म्हणून मला ठेवायचे ते. आणि संबंध त्यांचे माझे जर म्हणले माझी पुरी फॅमिली आमचा मी जय भीमवाला आहे, पण त्यांच्याबद्दलचे संबंध त्यांनी कधी जात पात काही पाळलं नाही. सर्वेच्या अगोदर आंबेडकरांचा पुतळा त्यांनी चमू स्टेशनचा केला. ते म्हणले पहिला मी आंबेडकरांचा पुतळा चमू स्टेशनचा करन, त्याच्यानंतर मी माझ्या वडिलाचा करन, ही अशी त्यांची वर्तणूक होती. आणि त्याच्याबद्दल त्यांचे माझे संबंध जेव्हा फार चांगले तर इथे थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.